नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांची अर्ज भरण्याची लगबग दिसून आली। या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पार्टी यांच्यासह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना उभाटा गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना शिंदे गट या सर्व पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले। यामध्ये एकूण 17 प्रभागांमधून 87 उमेदवाराचे अर्ज तसेच नगराध्यक्ष पदांसाठी 11 अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली। परंतु अशातच काही उमेदवारांचे कभी खुशी कभी गम नाराजीचे सूर सुद्धा पाहावयास मिळाले। दादा जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून नांदगावचा भरभरून विकास केला। त्याच विकासाच्या अनुषंगाने आम्ही बीजेपीत प्रवेश केला आणि याच्यानंतरही प्रतापदादाच्या नेतृत्वात आम्ही बीजेपी भक्कमपणे उभी करू, हे नांदगावचा विकास करू। याच उलटापालतीमध्ये संबंधित पक्षाच्या काही उमेदवारांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकत दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले, तसेच काहींनी अपक्ष उमेदवारी दाखल केली। परंतु सर्वात मोठा विस्फोट हा काँग्रेस पक्षामध्ये पाहावयास मिळाला। काँग्रेस पक्षाचे नेते व माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर यांनी आपला जाहीर पाठिंबा भारतीय जनता पार्टीला देत आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वात पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला। आज नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आमचे सर्व 17 उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार या सर्वांनी नामांकन दाखल केलं आणि बिहारमध्ये जो माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, अमित शहा, JP नड्डाजी यांच्या मार्गदर्शनात आणि आपले तिथले माजी मुख्यमंत्री नितीशजी यांच्या नेतृत्वात NDAच्या माध्यमातून तो विजय, प्रचंड विजय मिळाला। त्यानंतर प्रतिक्रिया विचारली असता मी तेव्हाही सांगितलं की जनता आता विकासाभिमुख झालेली आहे आणि जनतेला विकास पाहिजे आणि त्याच माध्यमातून आज आपण नांदगावचं चित्र पाहून राहिलो आहे। नांदगावला आमच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात आणि मी आमदार असताना आणि सत्ता राज्यात असताना मोठ्या प्रमाणात विकास झाला। जे कामं आधी होऊ शकले नाही ते कामं मोठ्या प्रमाणात झाले। त्यामुळे विकासासाठी जनता आतुरलेली आहे आणि भविष्यात आम्ही चांगला विकास करू आणि एक आपण तरुण नेतृत्व आज भारतीय जनता पक्षामध्ये अक्षयजी पारसकर यांच्या माध्यमातून त्यांचा प्रवेश झाला की त्यांचं मी स्वागत करतो, अभिनंदनही करतो। ज्याला विकासाची ओढ आहे, ज्याला गावाचा आपल्या भलं करायचा आहे, विकास करायचा आहे, ते निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहे आणि एक चांगली भक्कम बाजू आमची आज त्यांच्या प्रवेशामुळे झालेली आहे। मी त्यांच्या पक्षात स्वागत करतो आणि सर्व जनतेला या माध्यमातून आज आवाहन करतो की आपण पक्ष आणि उमेदवार आमचे चांगले आहेत, पण त्याहीपेक्षा विकास आम्ही करू शकतो। पुढे 4 वर्ष आमच्यापेक्षा केंद्रातल्या राज्याच्या सत्तेचे आहे, सुद्धा आमदार आहे आणि आम्ही नुसतं आज बोलून राहिलो, आम्ही करून दाखवणार मागच्या 40 वर्षात मोठ्या प्रमाणात कामं या भागात करून दाखवलेली आहे। त्याच्यामुळे भविष्यात जे काही गावाचा आपला विकास करायचा आहे त्यासाठी पूर्ण ताकदीने आमच्या पाठीशी उभं राहावं अशी सर्व मतदारांना मी या माध्यमातून विनंती करतो। या प्रवेशाने भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला। अशा उलथापालथीमध्ये तहसील कार्यालय नांदगाव खंडेश्वरच्या प्रांगणामध्ये काही काळ कभी खुशी कभी गमचे वातावरण पाहावयास मिळाले। परंतु पुढे काय उलथापालथ होईल यावर संपूर्ण मतदार आणि नांदगाव वासियांचे लक्ष लागले आहे। काँग्रेस पक्षाचे उमेदवार मध्ये आहेत आणि महाविकास आघाडीचे हे उमेदवार निवडत आहेत। महायुतीचे सुद्धा वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार निवडत आहेत। त्यामुळे 100% काँग्रेसचा विजय होईल यामध्ये आमच्या मनात शंका नाही। भ्रष्टाचार, महागाई, शेतकऱ्यांना न मिळालेली मदत, शेवटी ग्रामीण भाग आहे हा भाग म्हणजे नांदगाव खंडेश्वरला शेतकरी संख्या जास्त आहे आणि सर्व धर्मनिरपेक्ष मतं आम्हाला काँग्रेसला मिळतील आणि विरोधी मताचं प्रचंड विभाजन आहे। काँग्रेसच्याही मताचं विभाजन करण्याचा भारतीय जनता पक्षाने प्रयत्न केला, पण तो आम्ही यशस्वी होऊ देणार। मताचं जे विभाजन झालं याच्यामध्ये काही फरक पडू शकेल? आमचं काहीही झालेलं नाही, आमचं मताचं विभाजन झालेलं नाही। भारतीय जनता पक्षाला जी विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये पिछाडी होती, पण आता मात्र त्यांचेच मित्र पक्ष
मोठ्या प्रमाणावर उभे राहिले आहे, मोठ्या प्रमाणावर बंडखोरी आहे आणि म्हणून त्यांना आमच्या पक्षातले 1-2 माजी अध्यक्ष त्यांना न्यावे लागले. एवढी जर भाजपला भीती नसती तर मैदान जर मोकळं असतं सोडून दाखवून काँग्रेसच्या गद्दारांना त्यांनी घेतलं नसतं. अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव, खंडेश्वर.